विशाल, आता आपल्याकडे सगळ्या अपडेट्स आहेत। मुंबई वॉर्ड 205 मध्ये मनसेचे उमेदवार हे आघाडीवर आहेत। मुंबईमध्ये वॉर्ड 205 इथं मनसेचे उमेदवार हे आघाडीवर आहेत आणि त्या ठिकाणी विरोधात जे भाजपचे उमेदवार होते त्यांनी पिछाडी घेतलेली आहे। मनसेच्या सुप्रिया दळवी या आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे। तर आता 4:30 वाजायला आलेले आहेत आणि भाजपच्या वर्षा या पिछाडीवर असल्याची माहिती समोर येते। दरम्यान कोल्हापूरमधली स्थिती आपण बघितली तर पालिकेमध्ये महायुतीला मोठं यश मिळताना दिसून येते। काँग्रेसने खूप जोर लावलेला होता। काँग्रेसने म्हणण्यापेक्षा सतेज पाटील यांनी ही निवडणूक हातात घेतलेली होती आणि त्याच्यामुळे त्यांना काही जागांवर यश आलेलं आहे। 30-35 जागांवर यश त्यांना दिसतंय महाविकास आघाडीला। मात्र महायुतीचा या ठिकाणी वरचष्मा आपल्याला दिसतोय। सर्व पक्ष महायुतीमधले मिळून 45च्या जवळपास जागा निवडून येतील असा हे आकडेवारी सांगते। 34 जागांसह काँग्रेस हा मोठा पक्ष या ठिकाणी ठरलेला आहे। मात्र भाजपला 25 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळताना दिसतोय। मग तिथं शिंदेच्या शिवसेनेचा सुद्धा चांगला एक पगडा आहे असं म्हणता येईल। आणि मुंबईमधले सुद्धा अपडेट आपल्याकडे आहेत। मुंबईमध्ये भाजपचे गणेश खणकर हे पिछाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे। वॉर्ड क्रमांक 7 मध्ये भाजपचे गणेश खणकर हे पिछाडीवर आहेत, तर शिवसेना युबीटीचे जे उमेदवार आहेत ते आघाडीवर आहेत। आणि दुसरीकडे मुंबई वॉर्ड 188 चे ही अपडेट आपल्याकडे आहेत। तिथे नेमकं काय स्थिती आहे बघूयात। वॉर्ड क्रमांक 3 मध्ये युबीटीचे सौरभ घोसाळकर हे आघाडीवर आहेत। मुंबईची ही स्थिती, मुंबई वॉर्ड क्रमांक 7 मध्ये शिवसेना युबीटीचे हे आघाडीवर आहेत उमेदवार। भाजपचे गणेश खणकर हे पिछाडीवर असल्याची माहिती ही समोर आलेली आहे। आणि त्याचबरोबर मुंबई वॉर्ड 188 ची स्थिती आपण बघितली तर इथे शिवसेनेचे भास्कर शेट्टी हे विजयी झालेले आहेत। शिंदेच्या शिवसेनेला या ठिकाणी विजय आलेला आहे। एमआयएमचे अनवर अली हे पराभूत झाल्याची माहिती समोर येते। ते